नांदेड महापालिकेत प्रभाग क्रमांक 1 मध्ये आमदार बालाजी कल्याणकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। या प्रभागातून त्यांनी त्यांच्या मुलाला मैदानात उतरवलंय। त्यांच्या समोर भाजपचं तगडं आव्हान आहे। त्याचबरोबर परिसरात अनेक समस्या असल्याचं इथल्या स्थानिक महिलांचं म्हणणं आहे। पाहूया। प्रभाग क्रमांक 1 मध्ये मी आता उभा आहे, जिथे नागरिकांच्या मूलभूत समस्यांची यादी ही खूप भली मोठी आहे। विशेष म्हणजे नांदेड उत्तर मतदारसंघाचे बालाजी कल्याणकर यांचा हा पारंपरिक मतदारसंघ राहिलेला आहे। याच प्रभाग क्रमांक 1 मधून बालाजी कल्याणकरांनी सर्वात पहिले 2017 साली नगरसेवक पदाची निवडणूक लढवलेली होती। याच मतदारसंघाच्या प्रभागाच्या जोरावर बालाजी कल्याणकर यांनी एकदा नव्हे तर दोनदा जे आहे ते विधानसभेत संधी गाठलेली आहे। मात्र इथल्या जे नागरिक आहेत समस्या जे आहेत त्यांचं काहूर माजलेलं आहे। याच विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत या महिला आहेत। ताई, काय नाव आहे तुमचं? महापालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे, प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे, काय तुमच्या मुख्य समस्या आहेत? समस्या सांगायच्या का? हा, भटके कुत्र्यांचं समस्या आहे। कुत्रे फार येतात, लाईट आणि स्वच्छता। एकंदरीत पाहिलं तर हा आमदारांचा गड मानला जातो प्रभाग क्रमांक 1, पण इथं देखील अनेक समस्या आहेत। या संदर्भात तुम्ही काही तक्रार वगैरे केलेली होती का वरिष्ठांकडे? आम्ही तक्रार आधी केली होती की आमच्याकडे रोड नव्हते, तर लगेच रोड बनले आहेत, ह्याचा आम्हाला प्रॉब्लेम नाहीये। पण कुत्रे जे आहेत हा खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आमच्या कॉलनीमध्ये। आणि आम्हाला एक वॉचमॅनची पण गरज आहे, कारण की आम्ही सेफ फील करत नाहीये त्या एरियामध्ये। म्हणजे कधी पण चोरी होऊ शकते किंवा कोणाच्या घरी आम्ही सेफ फील करत नाही, हे आमची एक समस्या आहे। कुत्रे आणि वॉचमॅन हे पाहिजेच आम्हाला। नगरसेवक कसा असला पाहिजे? नगरसेवक चांगला म्हणजे काम करणारा, कॉलनीत सगळ्यांना लक्ष देणारा, काळजी घेणारा, स्वच्छता आहे की नाही लक्ष देणारा, एका हाकेवर आला पाहिजे। विशेष म्हणजे बालाजी कल्याणकरांचा गड म्हणून ओळखला जातो। इथे कचऱ्याची समस्या आहे, वॉचमन देखील नसल्याचं बोलले जात आहे। अजून काय काय अडचणी आहेत या मतदारसंघात? स्वच्छता नाहीये, मुख्य म्हणजे इथे झाडायला वगैरे कोणीच नेहमी येत नाही। पण त्याने कल्याणकर आमदार झाल्यानंतर आमच्या इथे रोड झाले, हे एक सत्य आहे। आणि कचऱ्याची गाडी मात्र घंटा गाडी पण दर 2 दिवसांनी येते, दर 2 दिवसांनी घंटा गाडी येते आमच्या कॉलनीमध्ये। हे एक झालेलं आहे कल्याणकर झाल्यावर। पण नळाच्या पाण्याचा थोडा प्रश्न येतो उन्हाळ्यात, म्हणजे एक वेळेनुसार सोडल्या जात नाही, अनियमित सोडल्या जाते, हा एक थोडा प्रश्न आहे। आणि कचरा मुख्य म्हणजे साफसफाई नाही होत कॉलनीची। आणि आम्हाला एक ते जर नगरसेवक आम्हाला असा पाहिजे की जो आमच्या समस्या समजून घेईल, आमच्या मूलभूत समस्या ज्या आहेत ते समजून घेणारा असला पाहिजे आणि आमच्यातला वाटला पाहिजे। यांचं म्हणणं आहे की नगरसेवक हा आम्हाला समजून घेणारा हवा आहे। तुमच्या काय समस्या आहेत? मला असं वाटतं की आमच्या कॉलनीमध्ये रोड बऱ्यापैकी झालेले आहेत, काही भाग आमचा वंचितच आहे, जो पहिल्यापासूनच रोड नाहीये त्या भागामध्ये। तो लास्ट कॉलनीतला जो रोड आहे तो व्हायला पाहिजे एकतर। दुसरी गोष्ट, भटक्या कुत्र्यांचा आणि वॉचमनचं तर आम्ही मागणी केलेलीच आहे। त्याचबरोबर लाईटची सुद्धा व्यवस्था बरोबर नाहीये, वारंवार लाईट जातात आणि या ठिकाणी अंधार पडल्यानंतर चोरी होण्याची शक्यता असते। आणि म्हणून नगरपालिकेच्या सेविका ह्या झाडझूड करण्यासाठी म्हणजे त्यांनी लावल्या पाहिजेत, डेली आल्या पण पाहिजेत। पण तसं काही दिसून येत नाही, कारण जे ते कुटुंब आपल्या समोरची जागा झाडत आहे, त्यामुळे कधी कधी वादविवादही होतात की आम्हालाच तुमचा कचरा झाडावा लागतो किंवा आमच्याकडे कचरा येतो। तर असे वादविवाद टाळण्यासाठी आपल्याला नगरपालिकेच्या सेविका येणं खूप गरजेचं आहे। नगरपालिकेच्या सेविका या ठिकाणी कचरा झाडण्यासाठी आल्या पाहिजे। तसेच भटक्या कुत्र्यांचा जे आहे ते मोठ्या प्रमाणात जो त्रास आहे तो प्रभाग क्रमांक 1 मधील परवाना नगर इथल्या नागरिकांना होत असल्याचं आपल्याला या महिलांनी सांगितलेलं आहे। अभिषेक एकबोटे, ABP माझा, नांदेड। अकोल्यातल्या सिव्हिल लाईन चौकातील मधु चहावाल्यानं